गुड मॉर्निंग. पहा बेटा, आता नेक्स्ट बीट आपण स्टार्ट करतोय. बीटचं नाव आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी कशाला म्हणता येईल आणि ही क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे कोणाची? सॅटेलाइटची. म्हणजे अशी व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीने मी सॅटेलाइटला स्पेसमध्ये लॉन्च करतोय, प्रोजेक्ट करतोय. याच्या आधी एक पॉइंट आहे, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट कशाला म्हणायचं? अर्थ होती, हे इथं आपण होतो, हे बारक आहे अर्थच्या सरफेसवर. है ना. या बारक्याला रॉकेट लावायचं. हे बारकाचं वर 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 जातं. एक ठराविक हाईटवर पोहोचतो. या प्रोसेसला प्रोजेक्शन असं म्हणतात. It is the process in which a satellite is thrown into the space with an initial velocity by making some of the angle with the horizontal. काहीतरी अँगलला एखाद्या सॅटेलाइटला स्पेसमध्ये फेकणे, प्रोजेक्ट करणे, थ्रो करणे म्हणजेच प्रोजेक्शन आहे. मग कोणाला फेकायचंय? पेनाला, दगडाला, सॅटेलाइटला. जर सॅटेलाइट फेकली तर प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. इट इज अ प्रोसेस इन विच अ सॅटेलाइट इज थ्रोन इन टू द स्पेस अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. कोणाच्या बाहेर फेकायचंय? कोणाच्या विरुद्ध फेकायचंय? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर काढायचंय. ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स, त्याच्या प्रभावाच्या बाहेर फेकायचंय. ही जी प्रोसेस आहे फेकणे, काढणे, त्या प्रोसेसला प्रोजेक्शन असं म्हणतो बेटा. मग प्रोजेक्शन कोणाचं आहे? सॅटेलाइटचं. ओके. आता हे सॅटेलाइटचं प्रोजेक्शन करते वेळेस मला त्या सॅटेलाइटची काहीतरी ठराविक व्हेलॉसिटी पाहिजे. समजा सॅटेलाइट इथं आहे, हे अशी फिरते है ना. एका फिक्स पाथमध्ये सॅटेलाइट फिरते. या पाथला बाळांना आपण काय म्हणतोय? ऑर्बिट. काय म्हणतो बेटा? ऑर्बिट. मग मला या सॅटेलाइटला कुठं फेकायचंय? ऑर्बिट मध्ये फेकायचंय. मग सर ऑर्बिट हे फक्त एवढंच आहे का? नाही बेटा, हे बघ, ऑर्बिट असं आहे, इथून इथपर्यंत असं स्ट्रक्चर आहे. हे इथून हे जे डिस्टन्स आहे, स्पेस आहे ना, हे हजारो किलोमीटरची ऑर्बिट आहे. म्हणजे मी इथं फेकली तरी ऑर्बिटमध्ये, इथं असली तरी ऑर्बिटमध्ये, इथं ऑर्बिटमध्ये. मग सर इथं असेल तर पहा बेटा, इथं जर सॅटेलाइटने प्रोजेक्ट केली तर बिचारी ऑर्बिटमध्ये आहे का? नाहीये, ऑर्बिटच्या बाहेर आहे. मग याला कोणती व्हेलॉसिटी म्हणायचं? प्रोजेक्शन व्हेलॉसिटी. अशी व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीनं सॅटेलाइट आपण प्रोजेक्ट करतो. जर फेकलेली सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये गेली तर त्याचं नाव काय होतं बेटा? ऑर्बिटल व्हेलॉसिटी. कोणती व्हेलॉसिटी? ऑर्बिटल व्हेलॉसिटी. समजते? जर सॅटेलाइट वर गेलीच नाही तर तिथं दुसरी प्रोजेक्शन व्हेलॉसिटी किती असेल? 1 किलोमीटर पर सेकंद, 10 किलोमीटर पर सेकंद, 1000 किलोमीटर पर सेकंद, किती असेल? ती काय आहे? प्रोजेक्शन व्हेलॉसिटी. जर सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये गेली, ऑर्बिटल व्हेलॉसिटी. मग ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी पाहायला याच्यापेक्षा वर असेल तर ऑर्बिट आहे, याच्यापेक्षा कमी असेल तर ऑर्बिट आहे का? नाही. याच्यापेक्षा वर तरीही ऑर्बिट नाही आहे सर. मग कमीत कमी किती व्हेलॉसिटी लागेल? कमीत कमी किती व्हेलॉसिटी लागेल मला सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये टाकण्यासाठी? जर ऑर्बिटमध्ये फेकली तरच ती गोल गोल फिरत राहते, नाही तर फिरत नाही बेटा. The minimum velocity required
to project the satellite into the orbit. पॉइंट कोणता बेटा पहा, मिनिमम व्हेलॉसिटी आहे आणि ही कोणती आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी असते. मग लक्षात काय ठेवायचे बाळांनी, बघ मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड टू प्रोजेक्ट द सॅटेलाइट इनटू द ऑर्बिट. That velocity is called as critical velocity. कोणती व्हेलॉसिटी बेटा, क्रिटिकल व्हेलॉसिटी. मिनिमम असेल क्रिटिकल, मॅक्सिमम व्हेलॉसिटी असेल त्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली की तो सॅटेलाइट कुठे जाणार आहे, ऑर्बिटच्या बाहेर. व तशी एक व्हेलॉसिटी आहे, तिचं नाव आहे इस्केप व्हेलॉसिटी. हे प्रोजेक्शन व्हेलॉसिटी, ऑर्बिटल प्रोजेक्शन व्हेलॉसिटी, क्रिटिकल प्रोजेक्शन व्हेलॉसिटी, एस्केप प्रोजेक्शन व्हेलॉसिटी. ही पण आहे, ही पण आहे आणि ही पण आहे. तीनही प्रोजेक्शन व्हेलॉसिटी. कमीत कमी असेल क्रिटिकल, जास्तीत जास्त असेल एस्केप. क्रिटिकल एस्केपच्या मध्ये जेवढी व्हेलॉसिटी असेल ती आहे ऑर्बिटल व्हेलॉसिटी. लक्षात येते. मग आधी आपण काय बघूया बाळांनो, ही बघूया क्रिटिकल, नंतर पाहूयात ऑर्बिटल, नंतर पाहूयात एस्केप. 1 2 3 प्रोजेक्शन पाहिलं, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट किंवा प्रोजेक्शन व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी विथ विच सॅटेलाइट इज प्रोजेक्टेड इनटू द स्पेस. That velocity is called as projection velocity. मग आता आम्हाला सांगा, जर सॅटेलाइट आम्हाला प्रोजेक्ट करायचे असेल तर त्यावेळेस सॅटेलाइट फिक्स एका ऑर्बिट मध्येच ठेवायची. त्यावेळेस लागणारी व्हेलॉसिटी नंबर 1 आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी बेटा VC ने डिनोट करतो. V suffix C for critical, V for velocity. अर्थ आहे ते सेंटर आणि रेडियस. आणि ही आहे त्याची ऑर्बिट. ही असेल हे डिस्टन्स ऑर्बिट आहे. मग मला इथपर्यंत पोहोचायचं. ऑर्बिट किती हाईट आहे, h है ना. हे डिस्टन्स किती असते बेटा, r plus h. मिनिमम वेलोसिटी रिक्वायर्ड टू प्रोजेक्ट द सॅटेलाइट इनटू द स्पेस. मग पॉइंट काय लिहिणार बेटा आपण, पहा the minimum velocity required to project the satellite into the orbit. कुठे टाकायचं बेटा, ऑर्बिट मध्ये किंवा स्पेस मध्ये. एक्झॅक्टली ऑर्बिटच म्हणतो. पहिला पॉइंट क्लियर झाला की क्रिटिकल व्हेलॉसिटी कशावर म्हणायचं. ओके. सेकंड पॉइंट, क्रिटिकल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय V suffix C. Critical velocity is measured in terms of meter per second. SI unit meter per second च आहे बेटा. CS unit काय, सेंटीमीटर पर सेकंड. Dimensions L raised to 1, M0, T-1 and quantity vector quantity.
ओके, हे खूप बेसिक आहे. हे खऱ्या अर्थानं आपण अजून 11वीतच आहोत. 8वी 9वी 10वी ज्यांचा वास उठलाय ना त्या लेकरांसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांचं बेसिक पक्का आहे त्यांनी काळजी करायचं कारण नाही. पहा, क्रिटिकल व्हेलॉसिटी कशाला म्हणतो? द मिनिमम व्हेलॉसिटी, शब्द खूप अंडरलाईन कर. मिनिमम व्हेलॉसिटी रिक्वायर्ड टू प्रोजेक्ट द सॅटेलाइट इनटू द ऑर्बिट. त्या व्हेलॉसिटीला म्हणायचं क्रिटिकल व्हेलॉसिटी. डिनोटेड बाय VC, मेजर्ड इन टर्म्स ऑफ मीटर पर सेकंड. SI युनिट तेच आहे, मीटर पर सेकंड. सीरियस सेंटीमीटर पर सेकंड. डायमेन्शन्स L1 M0 T-2. क्वांटिटी म्हणजे बेटा वेक्टर. बस आता लक्षात ठेवायचं, या सॅटेलाइटला मला ऑर्बिट मध्ये कीप करायचं आहे. असं फिरणार गोल फिरणार. आज गोल फिरते, उद्या गोल फिरते, 5000 वर्षानंतर सुद्धा ती सॅटेलाइट कशी फिरणार आहे? एका फिक्स पाथ मध्येच, ऑर्बिट मध्येच फिरणार आहे. मग लक्षात ठेवायचं, आठवतंय का? सेंट्रीपिटल फोर्स इज नेसेसरी टू कीप द बॉडी इन अ सर्क्युलर मोशन. Important to keep body in a circular motion. Centripetal force is necessary. कोणता फोर्स पाहिजे बाळांनो? सेंट्रीपिटल फोर्स पाहिजे. म्हणून सेंट्रीपिटल फोर्स बरोबर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स कुणाला बॅलन्स करतो? पहा, ज्या वेळेला या बॉडीवर म्हणजे सॅटेलाइटवर एक फोर्स ऍक्ट होतो. कोणता फोर्स ऍक्ट होतो? सेंट्रीपिटल फोर्स. तो एक्झॅक्टली कोण बॅलन्स करतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक्सटर्नल इज इक्वल टू इंटरनल. मग आपल्याला माहिती आहे mv² बाय r. mv² बाय r इज इक्वल टू g कॅपिटल M स्मॉल m बाय r². हे जे आहे बाळांनो, v ही आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. m कट्टर हे कार्य का कट्टर VC² कॅपिटल GM बाय R. पण म्हणून VC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ GM बाय स्मॉल. क्रिटिकल व्हेलॉसिटी अंडर रूट ऑफ GM बाय स्मॉल r. R is the distance from center of earth to the satellite. If पहिली condition small r is equal to r or the object or satellite is very close to the surface of earth. H approximately आहे very close to earth surface है ना. म्हणजे काय येणार आहे? VC बरोबर अंडर रूट ऑफ GM बाय R. आता याच्या व्हॅल्यू टाकल्या काय काय येऊ शकतं पहा बरोबर. G ची व्हॅल्यू 6.67 10⁻⁻11. मास 6 × 10⁻24 आणि रेडियस 6.4 10⁻6. हे कॅल्क्युलेशन केले असता आपल्याला मिळतं काय? VC इज इक्वल टू 7.8 किलोमीटर पर सेकंड. ही आहे क्रिटिकल वेलोसिटी. 7.8 किलोमीटर पर सेकंड किंवा 7800 मीटर पर सेकंड.
व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ. क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट किती आहे? 7800 मीटर पर सेकंद. म्हणजे आपल्याला एखादे सॅटेलाइट जर लॉन्च करायचे असेल तर त्या कमीत कमी व्हेलॉसिटी किती पाहिजे? 7.8 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला आपलं रॉकेट म्हणजे सॅटेलाइट ही एवढ्या स्पीडने गेली पाहिजे तर सॅटेलाइट ऑर्बिटमध्ये जाईल, अन्यथा जाणार नाही. मिनिमम एवढी व्हेलॉसिटी पाहिजे. म्हणजे 8 किलोमीटर पर सेकंद पाठवली तर सॅटेलाइट कुठे जाईल? ऑर्बिटमध्ये. पण कमीत कमी किती? 9 न पाठवा ऑर्बिटमध्ये, 10 न पाठवा ऑर्बिटमध्ये, 11 न पाठवा ऑर्बिटमध्येच आहे. पण 11.2 बेटा 11.2 याच्यापेक्षा जर व्हेलॉसिटी जास्त झाली तरीही ऑर्बिटमध्ये राहत नाही. कमीत कमी किती? 7.8. जास्त जास्त किती? 11.2. जेवढी कमी आहे 7.8 याला म्हणायचं क्रिटिकल आणि ही जी आहे याला म्हणायचं इस्केप. या दोघांच्या मध्ये जेवढी व्हेलॉसिटी 8 किलोमीटर पर सेकंद ऑर्बिटल व्हेलॉसिटी, 9, 10, 11 एका सेकंदाला 10 किलोमीटर पाठवा ऑर्बिटल व्हेलॉसिटी तरीही ठीक आहे. सॅटेलाइट लॉन्च झाली. मग कमीत कमी किती पाहिजे बेटा? 7.8 किलोमीटर पर सेकंद. ओके. आता हे झालं व्हेरी क्लोज टू सरफेस ऑफ अर्थ. इफ r इज इक्वल टू कॅपिटल R ॲट हाईट h असेल म्हणजेच स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R प्लस h. जर असं असेल तर काय? क्रिटिकल व्हेलॉसिटी अंडर रूट ऑफ gm बाय r प्लस h. मग याला आणखीन वेगळा फॉर्म्युला आहे का? हो, पहा इथे याला असं लिहू शकतो जसं बाळांनो पाहिलं gm बरोबर gr चा स्क्वेअर असतो है ना. मग इथे लिहू शकतो का वेगळ्या फॉर्म मध्ये? पाहिजे Pc is equal to अंडर रूट ऑफ g इंटू r. हे gm बरोबर gr स्मॉल r स्क्वेअर. एक r वरचा एक खालचा कटला राहिलं फक्त स्मॉल g इंटू r. इथं असेल तर काय येणार आहे? अंडर रूट ऑफ g इंटू r. तरी उत्तर हेच येणार आहे. इथं काय येणार आहे? bc इज इक्वल टू अंडर रूट ऑफ g इंटू फक्त r प्लस h. पहा क्रिटिकल व्हेलॉसिटी काय? अंडर रूट ऑफ जी आर ॲट हाईट h असेल r प्लस h. इथं डेप्थ असते का बेटा? नाही, फक्त r प्लस h लक्षात ठेवायचं. क्रिटिकल व्हेलॉसिटी व्हेरी क्लोज टू द सरफेस ऑफ अर्थ इज 7.8 किलोमीटर पर सेकंद. हे पॉइंट लक्षात ठेव, हे समजून घे. क्रिटिकल व्हेलॉसिटी कशाला म्हणतात? कमीत कमी जी व्हेलॉसिटी लागते एखाद्या सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये लॉन्च करण्यासाठी, प्रोजेक्ट करण्यासाठी, त्या व्हेलॉसिटीला क्रिटिकल व्हेलॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे, पाहून घे. आता याच्यानंतर आपण पाहतोय दुसरी व्हेलॉसिटी आहे इस्केप व्हेलॉसिटी. आता इस्केप व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं ते सांग. पाहायचं